संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची सर्व संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीने अर्ज केला। कराडची सर्व संपत्ती जप्त करा असा अर्ज एसआयटीने न्यायालयाकडे केलाय। वाल्मिक कराडच्या मालमत्तेचे सर्व रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। चोर असो, डाकू असो, कोणीही असो, माल जो लुटला जातो तो नेहमी पुन्हा जप्त करण्यात येतो। आता वाल्मिक कराड यांनी काही कष्टाने कमवलेला हे सगळी मालमत्ता नव्हती, ही जी आहे त्यांच्याकडे ही खंडणी करून लोकांकडनं जबरदस्तीने आणि लुटून घेतलेलीच मालमत्ता आहे। त्यामुळे ही सगळी मालमत्ता जप्त केली पाहिजे। ती मागणी मी स्वतःच केलेली होती। सगळ्यात अगोदर प्रॉपर्टी अटॅचमेंट केल्याशिवाय या लोकांचे धागेदोरे नीटनाटके कळणार नाहीत। कारण फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाही आहे, आका बाका चोका तुका सखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत। आणि आत्ता ज्यावेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफरसुद्धा इतर नावावर करण्याचं चाललेलं आहे। कराडची प्रॉपर्टी जप्त केली म्हणजेच दुसरीकडे त्याच्या मोठ्या आकाची प्रॉपर्टी जप्त केल्यासारखं होईल, जो मंत्रिपदावर आहे। पण ते केलं पाहिजे अशी आमची त्याला सहमतीच आहे आणि हा चांगला निर्णय होईल असं मला वाटतं। इतर सुद्धा काही लोक आहेत, त्यांच्या संपत्तीवरती जप्तीच्या नोटीस आल्या होत्या, जे आता भाजपमध्ये गेले। आता वाल्मिकी कराडचे तात्पुरतं काय झालं असेल, उद्या हा त्यांचाच पक्षाचा माणूस आहे हो। प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त झाली होती ना 350 कोटीची, आणि अख्खी यादी आहे कोणाकोणाची संपत्ती जप्त झाली होती आणि मग भाजपमध्ये गेल्यावर कशी मोकळी झाली। उद्याची लोकसभा आणि विधानसभा आली परत की वाल्मिकी कराडा परत संत होणार, भाजप त्याला संतपदाचा दर्जा देणार, महामंडलेश्वर करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।